गणपती बाप्पा तर पकडा सुनता कसली लाज वाटते कसली लाज वाटते हा दिसतोय अरे इकडे तरी बघ गोरा दिसतोय गोरा दिसत गुड्डी हा असा उलट काळा ए तुझं काय काम आहे आलीच नाही ना मी मस्त आहे तू गणपती बाप्पा हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज एक पिटोरीचा एक दिवस आम्ही आधी व्हिडिओ काढते कारण की आज आमचा 1 तारीख आहे 1 सप्टेंबर आणि आज आमचा बाप्पा येणार आहे लय भरपूर लवकर येतोय तर सगळे आम्ही बाप्पाचीच वाट बघतोय कारण की यंदा आम्ही लालबागला दिलेला ठाण्याला परत ठाण्याला जायचो पण ठाण्याला कसं आपल्याला साधी असते ना मूर्ती ती आम्हाला वेगळी पाहिजे होती मग तिकडे तशी भेटत नाही ना तिकडे अशी कशी साध्या आणि इकडे खूप म्हणजे अशी असतात पण आम्हाला जशी पाहिजे तशी म्हणजे पाहिजे मनासारखी पाहिजे होती तर कसं वाटतं रे तुला तू ब्लर का दिसते हा तरी तुला कसं वाटतंय आज हा म्हणजे आपण ठरवलेलं ना काय अशी मूर्ती यंदा सांगायची आणि डेकोरेशन पण आमचं तसाच आहे पण मी दाखवायचा पण ब्लॉग लेट टाकणार आहे कारण की पहिल्या दिवशी टाकूया जेव्हा आपला म्हणजे किंवा सकाळी 7 तारखेला ब्लॉग पडणार संध्याकाळी तर आता सगळी वाट बघतायत तर खूप भारी वाटत ही बघा सगळी वाट बघतायत नाही तुम्हाला कसं वाटतंय तुमच्याकडे पण येणार ना पप्पा तुमचा कधी येणार आहे 7 तारखेला येणार आहे तेव्हाच आणि सगळी हा गावाला आहे मग तुम्ही जात नाही कोकणात हा आणि तुम्ही गावाला नाही जात का रे इथेच तसं नाही बोलायचं हा हा तर तुम्हाला कसं वाटतं आज बाप्पा येतो ताईकडे मस्त वाटतंय ना तुम्हाला आई तुला कसं वाटतंय आई तर लय वाट बघते आई 6 वाजल्यापासून आमचा बाप्पा निघलाय ना आई मीटिंग मध्ये बिझी आहे चला मग आता आम्ही हालायलाच चाललोय कारण की वाजलेत बघू शकता तुम्ही 9 वाजायला आले चला मग पाठ थांबा दादा पाठ मोठा होईल वाटतं नंतर घरी बदलू राहू दे गणपती बाप्पा तर पकडा तर सुनता नंतर तू पुढे जा तुम्ही गणपती बाप्पा गणपती बाप्पा आला राहू दे अशीच राहू दे मागून राहा फक्त तू मागून राहा गणपती बाप्पा देवाचा देव माझे घरी आईला हो
भारी वाटेल ना गुड्डी, काचेचं बॅकग्राऊंड लय क्यूट दिसेल यार. ते बरोबर आहे ना ते मिरर बघितलं नाही बोलले तुला बघितलं तेवढं. ए पराग अरे पराग ब्लॉग मध्ये पराग कसा पळाला. अरे आम्ही मकरात आता गणपती ठेवणार आहे आणि दादा सण आले ठेवायला आणि डेकोरेशन बघा दादानी केलंय. जाम भारी नाही ना, लेट झालं ना पण आपल्याला. गणपती 6 दिवस आधी आले. थांबा जरा. हा रेनू 6 दिवस लवकर आले ना. जाम भारी वाटते. जाम भारी मकरात जाईल. जाम भारी रेनू किती भारी वाटते ना. ए हळद कुंकूचं कसं लागलं ग इथे. मस्त वाटतंय ना. जाम भारी. मोरया मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मकरात चालला, त्याच्या घरात चालला. गणपती बाप्पा मोरया. तू याने होत आता हातले मोठा. गणपती बाप्पा मोरया. श्रीधराय नमः, ऋषिकेशवाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः. अक्षतान् समर्पयामि. पाणी शिवायचं सरसता पादयोपाद्यं समर्पयामि. महागणाधिपते नमः. गंध लावायचं. विलेपनार्थी चंदनं समर्पयामि. अक्षता अलंकाराद्य अक्षतान् समर्पयामि. हळद कुंकुम हरिद्रा कुंकुमान् सौभाग्यधनं समर्पयामि. तांबरामध्ये पाणी सोडायचं. धूपं दर्शयामि समर्पयामि. दीपं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. विड्यावर पाणी व्हायचं. पूर्ण दक्षिणायं समर्पयामि. नमस्कार करायचा. अनेन कृत पूजनं वियतां परमेश्वरं पवित्रार्थे. त्या तांब्यावरच्या नाचावर पाणी व्हायचं 2 वेळा. कलशाय नमः. गंध अक्षतानि पुष्पमालिकानि समर्पयामि. पुष्पमालिकानि समर्पयामि. हे काय करते ठेवायची कमा. पुष्पमालिकानि समर्पयामि. आता एक फुल घेत राहा हातात. परत घ्या हातात. परमेश्वर. दुसरी 2 फुलं घ्या हातामध्ये. गंध हळद कुंकात गोडवा आणि दोन्ही समयावरती ठेवायचं. दीपदेवताय नमः. सण वरसाचा आला माझा गौरी गणपतीचा. माझा गौरी गणपतीचा. सण वरसाचा आला माझा गौरी गणपतीचा. माझा गौरी गणपती. नमस्कार माझा श्री गजाननासी. मोरया मी भाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू. सुनता परत एंडिंगला. अरे तुला आरती घेवा.
वाटते कसली लाज वाटते हा गोरा दिसतोय जाम गोरा अरे इकडे तरी बघ गोरा दिसतोय गोरा नाही दिसत गुड्डी हा असा उलट काळा दिसतोय ना नाही हो चांगला दिसताय नाही नाही त्याला सांगितलं सगळ्यांना सांग हा हे सनीचे मम्मी आहे आणि पप्पा ना सनी कोण आहे आता तू ओळख करून दे ना हा आणि दीदी लास्ट बघ किती अरे असा किती रे तू हा बडला सोडलं तर सगळे पळून जातील ना कुठे पहिला गुड्डी धावत घरी हो त्यांच्याकडे आलं आम्ही गणपतीला सकाळीच बिचारा येऊन गेला पण मला दाखवता आलंच नाही आणि तुम्ही ब्लॉग का चालूच नव्हता केला ना गुड्डी मी कुठे पण जाते त्यासाठी कोणता की नाही बाबू तर आता संध्याकाळी रात्री डायरेक्ट 9 वाजलेत आणि मी सकाळपासून शूट करणार होती पण जेवढं जमलं तेवढं मी घेतलंय कारण की दीदी पण गडबडीत आणि मी पण आणि आई पण कारण की यावेळेस ना दीदी सण आल्या नाहीत कारण की त्यांच्याकडे अर्ध्यांकडे 5 दिवस आहेत तर अर्ध्यांकडे 10 दिवस आहेत तर दीदीकडे 1.5 दिवस आहेत वाटतं त्यांच्या म्हणजे जावेकडे तर म्हणून ती लोक गेली आहेत तर आता बघा उद्या कधी येतील का त्या रेणुका त्या येतील आता बघू गेला पूजेला येतील तर आता जर जमतील तसं येतील पहिल्या दिवशी सगळ्या यायच्या ना रेणू तर आता करिश्माचाच व्हिडिओ कॉल आलाय आणि मी काय बोलते आणि करिश्माचा व्हिडिओ कॉल आलाय तिला यायला जमलं नाही म्हणून तिने तोंड बघा कसा केलं ऐकायलाच येत नाही तू का बोलतो काय झालं ए रेणू करिश्मा आज आली कशी का नाही तिच्याचकडे गणपती आहे आणि रेशमाकडे पण ना 4 वर्षाने आल्या दीदीकडे गौर गणपती आणि तिचा 5 दिवस आहे ना रेशमाचा 5 दिवस आहे पण तिच्याकडे 3 वर्षांनी हा 4था वर्ष आहे तेव्हा आलाय ना म्हणून तिने आलेलं तर एवढ्या सगळं आमचं घर भरलेलं आणि आई झोपली ना आता गेली हा सॉरी मीच नव्हती मी बाहेर गेलेली थोडी पाया पडायला काढला दाखवणार ना मी कोणत्याकडे गेली होती तर आता आपण करिश्माला बघूया ए तुझं काय काम आहे आलीच नाही ना मी मस्त आहे तू गणपती बाप्पा दाखव तुमचा हिला नेटवर्क हमेशाच नसता रेणुका अरे तिथं नाही गावात नेटवर्क मस्त हे आपले ड्रेस लय भारी वाटतात ना पण आपण दाखवलंच नाही ब्लॉग मध्ये मॅचिंग केली ए मी रील काढलं ना रेणू कसं काढलं मस्त काढले सगळे जुने गाणी ना अरे तू 5-5 मिनिटाला गायब का होते करिश्मा अरे सुनताला विचार कधी येणार आहे हा कधी येऊ करिश्मा कसली वाटते हा ए मैनूला भूक लागली रेणू धक्का मैना ये दीदी तुला पुढे सोडलीच नाही ना रेणू तू घरात असून काही कामाची नाही मी तरी कामाची आहे उलट इकडे बघ शिरली मोबाईल मध्ये आणि आमचा गणपती बाप्पा मोरया हे बघा रेणू यात पण मोदक आहेत तू काय खाणार खाले चला मग आता आम्ही नंतर भेटतो दोघी आम्ही सेम केले मॅचिंग केले आम्ही पहिल्या दिवशी पण सेम आणि आपण पहिल्या दिवशी पण मॅचिंग केली आहे आणि आम्ही ना नंतर पण मॅचिंग हा सिक्रेट जाऊ दे सांगितलं पण कधी ते सांगणार नाही ते सिक्रेट आहे आमचं नंतर भेटू
आमची डायरेक्ट आता 12ची आरती. आता वाजले तर तुम्ही बघू शकता किती वाजले. कधी 9 वाजलेत. तर आता आमची डायरेक्ट 12ची आरती होणार. आई काय करते? मी तेच बोलते, वाढते एकेकडे आणि एकेकडे झोपते. गुड्डी जेवायला आली सकाळी ना आलीस ना? का ग? सोडायचा होता ना हरताळिकेचा ना? किती वर्ष झाली धरतेस? 7 वर्ष झाली. कशासाठी असतं ग उपास हा? काय माहिती कसलं भेटते खरं आपलं ऋषी पंचमीचा धरतात. ऋषी आणि हा पण ना? माझ लेट जेवायला आलेस का? किती 10 वाजले ना? सकाळी काय खाल्लंस मग? आई ते पण ना आठवत रे तिला. काय घेतलं? भात, भाजी, बटाट्याची भाजी आणि मोदक. सकाळी दुपारी. आणि आता डाळ, बटाट्याची भाजी, वरण भात, कोबीची भाजी. तिला लोणचं पाहिजे. लोणचं आणू? नाही नको राहू दे. घरातला आहे झाडावरचा. ते त्या दिवशीचं ना आण ना. तिने कधी खाल्लंय? त्या दिवशी उपवास होता माझा. हा मग चाकून. चाकून नाही म्हणत. हा बरोबर आहे. लोणच्याची बरणी घेऊन बसले डायरेक्ट. गणपती बाप्पाला बोल. रेणू ऐक ना, मी काय बोलते, आई बघ ना आता ढोलक्या देते जेवण का झोपायला जाईल. हा किती लवकर उठले आई? कितीला उठलीस आई? आई किती वेळा? 4:45ला उठले. खाऊ झालं? मशरी लावून खुर्चीन बसलो. काय लावले आई? टाकी भरत होती ना औषध. कॅमेरा चालू केला. गुड्डी नको राहू दे राहू दे. तुला तर काहीच नसतं. मैनू हाय माझी डक्कू. ए डक्कू ये डक्कू. मैनू ये माझी बाई जेवायला ये. म्हणून जेवायला ये. म्हण टाटा आले. सुनता कुठे ब्लॉगत नाही काढलास ना जास्त? कोण ना कोणी येतच आहे. काही परत तोंडात मग आता दमलो ना संता. ब्लॉग एंड करशील आता? येईन बायसन येतील आता दीदी सन तेव्हा. आता बघू मध्ये झाला तर झाला तर. कारण की आता आम्ही तिघींमध्ये काय करायचं, 4 जणी असतो ना, तर काय करायचं सगळ्या मजा येते. सगळ्यांनी जेवायला या. आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांकडनं लवकर शुभेच्छा देते. सगळ्यांकडनं आमच्या फॅमिलीकडनं आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्याकडे 14 दिवस गणपती आहे. सगळ्यांनी प्रसाद खायला या आणि पाया पडायला या. बाय. ती नंतर सांगायची, ते आताच नाही सांगायचं, सरप्राईज आहे. गणपती बाप्पा मोरया. बाय. काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि जेवायला या. बाय. आई सुद्धा नंतर नाही काढणार ना परत आरतीला येतीलच, पण दमायला होईल. हा सकाळी काढलाय ना एकदा. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. चला.